मला फोन आला आणि मला लगेच माहेरी निघावं लागलं. रात्रीचे 8:30 वाजले मला घरी पोचेपर्यंत. सकाळी उठले तर सगळ्या बहीण भाऊ जमलेले होते. सकाळी उठून माझी छोटी बहीण भाकरी बनवते आणि माझा भाऊ तर ट्रेंडिंग हेअरबेल्ट घालून मस्करकी करत होता. छोट्या बहिणीचं जाण्याची तयारी झाली. लगेच ती निघाली होती आपल्या घरी. माझी भाची, तिला फक्त फिरायचं असतं. तिला तयार झालं कोणी तर तिलाही जायचंच असतं. मग ती रडायला लागली. ती रडण्यामुळे छोट्या पुरीला घेऊन बसली. मग ती छोटी भाची, आम्ही सगळे ती जाते म्हणून आम्ही इथं जमलो होतो. तिला कसं तरी सावरलं आणि परत ती शांत झाली. एकाचंही मन लागत नव्हते. सगळे दुःखीच आहेत. माझी भाचीला तर रडू अजिबात थांबत नव्हतं. तिला जायचंच होतं. तिला कितीही गप्प केलं तर ती काय गप्प होत नव्हते. म्हणतातच ना, प्रत्येक आत्याची लाडकी म्हणजे भाची. बहीण निघाली ही छोटीसुद्धा रडायला लागली. छोटीलासुद्धा रडू यायला लागलं होतं. तिच्याशी थोडं खेळले कारण की तिला मी खूप दिवसांनी पाहिले. म्हणजे मी जन्मल्यापासून बघितलेच नव्हते. मलाही खूप आनंद झाले. 2-2 भाची झालेल्या आहेत. आनंद तर होणारच ना. खूप क्यूट अशी आमची भाची आहे. तिलासुद्धा माझ्या बहिणीचा पोरगा खेळवत होता. खूप रडायला लागली. त्याच्यामुळे मी घेऊन तिला शांत करायला लागले. मला मुलांना गप्प करायला होत नाही बरं का, पण काय करणार, रडतच होती तेवढी. माझ्या मुलांना मी कधी तसं गप्प केले नसेल, पण हिला करते कारण की इतकी गोड आहे ना. मलासुद्धा रात्री निघायचं होतं. रात्रीचा ट्रेन होता आणि हे दोघेजण माझ्या मांडीवर बसून मला बोलत होते, आज नको जाऊस, उद्या जा. भाची तर मला सोडतच नव्हती कारण मी जाण्यासाठी रेडी झाले होते. भाऊ माझा कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी लहानच आहे. आजच्या पुरते एवढंच. सगळ्यांना बाय.